ऑपरेशनमुळं जागेवर होता आणि आम्हाला वाटलं का आता ही शिवजयंती कसं काय साजरी होणार, परंतु आम्हाला माहिती आहे का तुमच्याबरोबर एवढे मावळे आहेत का हे शिवजयंती एक अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी करतील याची आम्हाला कल्पना होती. आणि खरं तर सगळे तुमचे जीवाभावाचे मावळे नाही तर तुमचे भाऊ म्हणून सगळे कार्यकर्ते तुमच्याबरोबर उभं राहतात, त्याचा आनंद खरं तर आमच्या सगळ्याला कार्यकर्त्यांना आहे. गेले काही दिवसापासून ग्रामपंचायतीची निवडणूक असेल, त्यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ मंडळी, तरुण सहकारी, आज ज्या पश्चिम विसेचं काम तुम्ही हातात घेतलंय, नक्कीच मला असं वाटतं की जो नारायणगावकरांना जो शब्द आपण दिलाय तो इथून पुढच्या काळामध्ये आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण जे जे शब्द दिलेत ते पुरं करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून या ठिकाणी नारायणगावकरांनी पाहिलेला आहे आणि अनुभवलेला सुद्धा आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं का उद्याच्या काळामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून, या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना ज्या ज्या काय अडचण येतील सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल अशीच अपेक्षा व्यक्त करतो. राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, सर्व सदस्य, आपण आपला सगळ्यांना या शिवजन्म उत्सवाच्या मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.